नमस्कार मैत्रिणींनो, आपण काढत आहोत 5 ते 3 ठिपक्याची सुंदर अशी कुठल्याही सणासुदीला काढण्यासाठी आकर्षक अशी 5 ते 3 ठिपक्याची रांगोळी। त्यासाठी आपण देऊन घेतले आहे तिथे 5 ते 3 ठिपके। आता या पद्धतीने आपण खालचे जे 4 ठिपके आहेत आणि वरच्या साइडचे जे 4 ठिपके आहेत त्याला या पद्धतीने मी इथे सरळ जोडून घेतला आहे। आता हे जे 4 ठिपके आहेत जे या रेषेच्या समोर येतात ते सेम या पद्धतीने जोडायचे आहे। इकडचेही 4 ठिपके त्याच पद्धतीने आपण इथे जोडले आहेत। परत हे जे 4 ठिपके आहेत या साइडचे ते आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। बघा, इथे आपला स्टार शेप मध्ये तयार झाला आहे। आता या पद्धतीने आपण वरचा जो डॉट आहे तो मी जोडत आहे। खूप सुंदर आणि आकर्षक सोपी अशी ही रांगोळी आहे काढायला। बघा, आता हा जो मधला पॉइंट आहे त्याच्यावरती आपण या पद्धतीने जो आपला स्टार शेपचा जो इथे मध्ये पॉइंट आला आहे त्याच्यावरतीच मी मध्ये बरोबर एक एक डॉट देत आहे। या पद्धतीने मी इथे डॉट देऊन घेतले आहेत आणि याच्याच वरती या पद्धतीने दोन दोन पाकळ्या काढून त्याच्यावरती एक मध्ये पान या पद्धतीचं फूल मी इथे काढलं आहे। तुम्ही सणावाराला किंवा मग रोजही रांगोळी काढू शकता। याच्यामध्ये आपण या पद्धतीने गोल शेप देऊन घेतला आहे। या पद्धतीने गोल करायचा आहे त्याच्यावरती। आणि आता हा जो आपला स्टारच्या वरचा जो शेप आहे त्याच्यामध्ये मी या पद्धतीने इथे पिवळा रंग मी इथे भरला आहे। आणि याच्यामध्ये या पद्धतीने लाल रंगाचा ठिपका मी इथं दिला आहे आणि याच्यामध्ये परत व्हाईट रंग तर मी दिला आहे। ज्या साइडने आपण इथे छोटे छोटे मी इथे डॉट दिले आहेत। आता या फुलामध्ये आपण वरती पान काढलं आहे त्याच्यामध्ये वरच्या साइडने मी हिरवा रंग इथं भरला आहे पानामध्ये फक्त, आणि पाकळ्यांमध्ये इथे
गुलाबी रंग, इथे मी दिला आहे. तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे जो रंग असेल तो रंग तुम्ही इथे भरून घ्या. आणि मधल्या डॉट मध्ये परत मी इथं ऑरेंज रंग दिला आहे. बघा, झटपट आणि काढायलाही सोपी आणि दिसायलाही आकर्षक अशी ही रांगोळी आहे. आणि या शेपवरती आपण इथे गोल जे शेप काढला आहे त्याच्यावरती मी या पद्धतीने इथे डॉट काढले आहे. मैत्रिणींनो, रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया एका छानशा रांगोळीसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.